श्री गुरुदेव दत्त. शिवपुराणानुसार बेलपत्राचे 26 दुर्मिळ आणि प्रभावी तोडगे. बेलपत्र नेहमी महादेवाला उलटी अर्पण करावे, म्हणजेच पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगावर राहिला पाहिजे. भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करताना त्यासोबत पाण्याचा 1 लोटा जल अवश्य अर्पण करा. पाण्याशिवाय बेलपत्र अर्पण करू नये. बेलपत्रामध्ये चक्र आणि वज्र नसावे. कीटकांनी बनलेल्या पांढऱ्या चिन्हाला वर्तुळ म्हणतात आणि बिल्वपत्राच्या देठाच्या जाड भागाला वज्र म्हणतात. बेलपत्राची पानाची संख्या 3 ते 11 पर्यंत आहे. त्याच्याकडे जितकी अधिक पानाची संख्या असणारे बेलपत्र असतील तितके चांगले मानले जाते. बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलवृक्षाचे दर्शन घ्यावे, त्यामुळे पाप आणि उष्णता सुद्धा नष्ट होते. शिवलिंगावर दुसऱ्याने अर्पण केलेले बेलपत्राकडे दुर्लक्ष किंवा अनादर करू नये. जर बेलपत्र मिळणे अवघड असेल तर त्याच्या जागी चांदीचे बेल वापरता येईल. दररोज कोणीही वाहिलेले बेलपत्र शिवलिंगावर उचलून खाऊन घ्यावे. प्रसाद म्हणून निरोगापासून मुक्ती मिळेल. शिवपूजन बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व आहे. बाकी काही नसले आणि केवळ 1 बेलाचे पान शंकराला वाहिले तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने ही महत्त्व आहे की काही जाणकारांच्या मनानुसार बेलाची पानं तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. याशिवाय चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाचे पाने तोडू नयेत. असे सांगितले जाते की पाने असलेले बेलपत्र शंकराला अर्पण करावे. 3 पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये, असे सांगितले जाते. खोकला, सर्दी, पडसं, मानसिक समस्या, रक्तदाबाची समस्या इत्यादी होत असल्यास शिवलिंगाचे रुद्रपाठ करून काळे तीळ मिश्रित दुधाने रुद्राभिषेक केल्याने आराम मिळते. रक्तदोष असेल तर गिलोय, औषधी वनस्पती रस इत्यादीने अभिषेक केल्याने आराम मिळतो. त्वचेचे आजार, मूत्रपिंडाचे आजार इत्यादी आजार असल्यास विधार किंवा औषधी वनस्पतीच्या रसाने अभिषेक केल्याने आराम मिळतो. चरबी, आतड्यासंबंधी त्रास, यकृताचे आजार असल्यास शिवलिंगावर हळद मिसळून दूध अर्पण केल्याने आराम मिळते. वीर्याची कमतरता, शारीरिक किंवा सामर्थ्यिक अभाव असल्यास पंचामृत, मध आणि तुपाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने आराम मिळते. स्नायूचे दुखणे, सांधेदुखी, वातरोग इत्यादी असल्यास उसाचा रस आणि ताकाने शिवलिंगाचे अभिषेक केल्यास आराम मिळतो. शिवपुराणानुसार काही कारणास्तव देवी लक्ष्मीची कृपा होत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येत राहते. जर तुम्हाला कोणत्याही कामात कोणतेही समजते येत असेल तर तुम्ही लाकूड, सफरचंद फळाच्या मदतीने या समस्या सोडवू शकतात. यासाठी 1 बेलाचे फळ आणून त्याचे आतमधील गर बाहेर काढावे. त्यानंतर हा लगदा वाळवा. ते सुकल्यानंतर त्याची राख गोळा करा आणि चाळणीतून गाळून घ्या. त्यानंतर सलग 5 प्रदोष सोमवार किंवा मासिक शिवरात्रीला भगवान शिव मंदिरात जा आणि हिरा शिवलिंगाला अर्पण करा. यानंतर या राखेचा थोडासा भाग घरी आणा आणि त्यात थोडे गाईचे तूप मिसळून काजळसारखे तयार करा. कोणत्याही शुभ कार्यासाठी निघताना कपाळावर किंवा छातीवर त्याचा तिलक लावा. असे केल्याने तुम्हाला भगवान शिव तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि सुख, समृद्धी आणि संपत्ती सदैव राहील. गरगरणे, मानसिक त्रास, अर्धायू इत्यादीसाठी उपयुक्त सर्व वस्तूच्या व्यतिरिक्त मृतसंजीवनीचे 1.25 लाख वेळा जप करून भांग आणि धोत्र्याचे शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शांतता मिळते. जर कोणी तुमचे पैसे घेतले असतील आणि ते परत करण्यास तयार नसतील तर बेलपत्राच्या फळाची राख घ्या, त्यात व्यक्तीच्या दारात टाका आणि
श्री चंपेश्वर महादेवाच्या नावाने दिवा लावा. असे केल्याने तो तुमचे पैसे लवकरात लवकर परत करेल. गरिबी दूर होईल. बेलपत्राला पृथ्वीवरील पवित्र मानले जाते. असे म्हणतात की बेलपत्रास केलेले पूजा विधीने महादेव पूर्णपणे संतोष होतात. जो मनुष्य सुगंध फुले व बेल व पानांनी शिवाची पूजा करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. त्याचं संरक्षण संतती जगातही वाढते. बेलपत्राच्या मुळाजवळ दीप प्रज्वलित केल्याने भाविक सुखाने भरलेले राहतात. बेलपत्राचे मूळ जवळ ठेवून ते शिवभक्तांना खाऊ घातल्यास करोड पुण्य मिळते. जो कोणी शिवभक्तांना बेलपत्राच्या झाडाच्या मुळापासून खीर आणि तूप मिसळून अन्न देतो तो कधीही गरीब राहत नाही. भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र म्हणजेच बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे. बेलपत्र अर्पण करूनही महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात. साधारणपणे बेलपत्राला 3 पाने एकत्र जोडलेली असतात, जे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. बेलपत्राच्या महिमा आणि पुराणात वर्णिले आहे, तरी सुद्धा शिवपुराणात त्यांचा महिमा तपशीलवार वर्णन केला आलेला आहे. शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलपत्र हे शिवाचे प्रतीक आहे. देवसुद्धा त्यांचा महिमा स्वीकारतो. शिवपूजेसाठी बेलपत्र निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा. बेलपत्रात कोणतेही छिद्र नसावे. 3 पानांच्या मऊ आणि अखंड बेलवाच्या पानांनी भगवान शंकराची पूजा करा. बिल्वपत्रात चक्र आणि वज्र नसावे. पानाच्या पांढऱ्या भागाला चक्र आणि देठातील गाठीला वज्र म्हणतात. बेलाची पाने नेहमी उलटी करून अर्पण करावी. त्याचा गुळगुळीत भाग खालच्या दिशेने राहिला पाहिजे. दुर्मिळ आणि चमत्कारी बेलपत्र ज्याप्रमाणे रुद्राक्षाला अनेक मुख असतात, त्याचप्रमाणे बिल्वपत्रालाही अनेक पाने असतात. बिल्वपत्रात जितकी जास्त पाने असतील तितके चांगले मानले जाते. 3 पेक्षा जास्त पाने असलेली बेलाचे पाने अत्यंत पवित्र मानले जाते. 4 पानाचे बेलपत्र हे महादेवाचे रूप मानले जाते. 5 पानाचे बेलपत्र हे शिवाच्या रूपात असते आणि कधीकधी फक्त शिवाच्या कृपेनेच मिळते. 6 ते 21 पाने असलेली बेलवाची पाने प्रामुख्याने नेपाळमध्ये आढळतात. हे मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. श्री गुरुदेव दत्त.